मित्रांनो नमस्कार. सुपरस्टेशन सोल्युशन्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी कारंजा लाड येथील मंगरुळपीर वेस समोर फळे वगैरे बांधणारे जे बांधव आहेत त्यांच्या घरी आलो आणि ते कसे राहतात, त्यांच्या कोणत्या समस्या आहेत ते विचारणार आहे. त्यांच्या घरी संडास बांधलेले आहे, परंतु पाणी जाण्यासाठी काहीच व्यवस्था नाही आहे. बिचारे ते पावसाळ्यामध्ये बाहेर कसे जात असतील. माणूस तरी जातो पुरुष, पण स्त्रियांना किती त्रास होत असेल याचा विचार आपण करायला पाहिजे. या 21व्या शतकामध्ये आपण राहत आहोत, परंतु हे लोक कशा दयनीय स्थितीमध्ये राहत आहे. सरकारने आणखी यांच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे. यांना घरकुल द्यायला पाहिजे, समोर नाल्या बनवायला पाहिजे, एका लाईनमध्ये पद्धतशीरपणे यांचे घरं पाहिजे आणि त्यांना रोजगारही दिला पाहिजे. त्यांचा जो रोजगार आहे, हे बघा इथे संडास बनवलेला आहे, परंतु पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते वैतागलेले आहे. तर या घरी राहणाऱ्या आमच्या ताई आहेत, त्यांचं नाव विचारतो. ताई, काय नाव आहे तुमचं? पद्मा वानखडे. आणि किती वर्षापासून राहता तुम्ही इथे? 50 वर्ष झाली ना सर. 50 वर्ष झाली ना. 50 वर्षापासून राहता? 50 वर्षापासून. तर हे लाईटची व्यवस्था वगैरे हाय इकडूनच होते का? हो. आणि पाण्याची व्यवस्था? पाण्याची व्यवस्था नाही, डोक्यावर पाणी आणायला लागते. बरं, हे संडास जे बनवलेलं आहे हे नगरपालिकेचं आहे. अच्छा. हो. नगर परिषद, कारंजा नगर परिषद. कारंजा नगर परिषद. पण पाणी जाण्याची व्यवस्था वगैरे काहीच नाही, म्हणून तर बंद आहे. म्हणून बंदच आहे का? म्हणून बंद आहे. हो का? हो. किती लोक राहता तुम्ही इथे? आम्ही 7 लोक राहता. हो का? सुनबाई आहे, 2 पोर आहेत, 2 नातू आहेत, आमच्या घरचे आहेत. हो. आम्ही असं तिकडे का? राहतो. बरं, तुम्ही कुठे राहता ताई? मी तिकडे राहतो, माझ्या घरी चालला. बरं ठीक आहे. हा जो रोड जात आहे हा कारंजा ते दारवा रोड आहे. हा रोड पुढे यवतमाळकडे हे जात आहे तो रोड. आणि या रोडच्या बाजूलाच हे लोक राहतात. यांचे मुलं इथेच खेळतात. त्यांच्या मुलांना खेळण्यासाठी काहीही सुविधा नाही आहे. हे लोक कसे तरी आपलं जीवन काढण्याचा प्रयत्न करतात. यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आता आजीबाईंना विचारतो. हां आजीबाई, तुझं नाव काय आहे? हां, नाव काय आहे? हां, तुझं घर आहे का? हो. कोणतं घर आहे तुझं? किती दिवसापासून राहतेस तू इथे? बापा, लय वर्ष झाले. 15 वर्ष झाले का? नाही, जास्त झाले. जास्त झाले? 50-60 वर्ष झाले. बरं, तुला घरकुल मिळालं का? काहीच नाही. संडास बांधलं का? संडास आम्ही स्वतः बांधला बापा. स्वतः बांधलं का? बरं, नाल्या वगैरे नाही? कसे काय राहता तुम्ही इथे? काहीच नाही, नाल्या नाही, काही नाही. सांगा ताई, तुमचं नाव काय आहे? माझे नाव लताबाई विनोद घोडे. बोला. लताबाई विनोद घोडे. बरं लताबाई, हां. तुम्ही किती वर्षापासून राहता इथं आमचे आई बाबा 80-90 वर्ष झाले तरीपासून होते. ते वारले बी, तरी आम्हाला या जाग्यासाठी नमुना आला नाही. अजून आला नाही. घरकुल अजून मिळाले नाही. हो का? हो. आणि तुम्ही जो व्यवसाय करता, हे आमचा फळ्या पाणीचा आहे व्यवसाय. किती वर्षापासून करता तो हे व्यवसाय? आता पहिल्यापासूनच चालू आहे. तुम्हाला मिळकत बरोबर होते का? पैसा मिळतो का? नाही, फळ्यांचा? जेवढा व्हायचा तेवढा होत नाही. ते कसं तरी चालू नाही आता. हो का? हो. संडास वगैरे आहे का तुमच्या घरी? संडास मिळाले, घरकुलच नाही मिळून राहिलं. घरकुल हो. मिळत नाही आहे? नाही. बरं, ज्या नाल्या तुमच्या घराच्या समोर ते नाली काढायला बी कोणी येत नाही. ते सर मच्छर डोसू रोज आम्ही दवाखान्यात चाललो. आमच्या तब्येता रोज खराब होऊ राहिल्या. घरासमोरच्या ज्या नाल्या आहेत तिथला कचरा तुम्ही सुद्धा काढलं पाहिजे ना. आम्ही हातानं नाल्या काढून राहिलो, हो का? तरी लोक कचरा टाकते. नाल्या तिकडून पाणी आलं की वाहते, ते सगळा कचरा थांबते, निकाल किडे आमच्या घरात येते. हो का? हो. म्हणजे भरपूर समस्या आहे. हो. तुमचे मुलं शाळेमध्ये जातात की नाही? हो, शाळेमध्ये जाते, पण मुलाचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे मूळ घरातच आहे. 12वी पास झालेला आहे. काय झालं त्याला? ॲक्सिडेंट झाला, पुऱ्या कंबरच्या हड्ड्या मोडल्या. किती वर्षाचा आहे तो? आता
22-23 वर्ष काय हो का? काळजी घ्या, सरकारी दवाखान्यामध्ये जा. हा, केलं हाय घरी. चालू द्या, दुःखद घटना घडली बा. हा ताई, तुमच्या समस्या सांगा. आम्हाला घरकुल नाही एक आहे. मिनिट, चालली गाडी यवतमाळ जळगाव. बोला. चालू द्या. आम्हाला घरकुल नाही, नाल्या नाही, नमुना ड नाही. नमुना ड नाही. हां 2000 हा 3 पासून आम्ही इथं राहतो. 2003 पासून आता 25 आहे. हां म्हणजे 22 वर्ष झाले तुम्हाला. 22 काय नाही 50 वर्ष आहे. 50 वर्ष तर मलाच झाले इथे आले. तुमच्या पहिले याच्या तुमच्या आधीचे. हां बरं, आता तुम्हाला नगर परिषदेकडून अर्थात सरकारकडून काय अपेक्षा आहे? आम्हाला घरकुल मिळाव, नाले भेटाव, घरकुल भेटाव. घरकुल भेटलं पाहिजे. हां बरं बरं. जागा आमच्या नावावर व्हावं. आम्हाला घरपट्टीच आहे पण नमुना ड नाही आहे घराचा. नमुना ड पट्ट्या आहे पण नमुना ड नाही आहे. मालकीची जागा नाही मालकीची जागा व्हायची हां आहे. व्हायची आहे. हो का? हां सगळ्या मुलांना शिकवता की नाही तुम्ही? आमच्या घरातले शिकलेले आहे सर. बरं, संडासची व्यवस्था आहे का तुमच्या? सगळंच आहे आमच्या घरी. पण बाकीच्या लोकांच्या नाही आहे ना. हो नाही. मग पावसाळ्यामध्ये ते बाहेर जातात ना, हो पुरुष मंडळी जातात, परंतु स्त्रियांना किती त्रास होते. की आम्ही काय करावं मग सर? आता सरकारच आमच्याकडून नाही तर आम्ही करावं काय? नाही, तिथं आपल्याला जाऊन हां. सांगावं लागेल, सांगा सर. पाठपुरावा करावा लागेल. आणि विशेष म्हणजे हां मतदार यादीमध्ये नाव आहे का तुमचं? सगळंच आहे सर. मतदाने आम्ही प्रतिनिधींना. फायनल किती कम आहे त्या सगळ्या हो का? असं सांगणार घरकुल कट हातात धरून फक्त पटून दिसलं. लोकप्रतिनिधींना नाही सांगत का? सांगितलं सर. हां, मग? सगळंच काही केलं सर पण आमच्यापर्यंत यायलेच काही नाही ना. काहून की मेंबर राहते, मेंबरचा हा एक हे राहते. हा. मग आमच्यापर्यंत काय गरिबाले कोण वळखते? हां मग सांगा. आमच्या मागावर सगळे निकाल दात खाऊन काही बोलते, काही राहते. आमच्या मागाले कोण पुसते? कोणीच नाही पुसत सर. बरं, मला तुम्ही एक सांगा ताई. हां भारतीय संविधानामध्ये सगळ्यांना समानतेचा हक्क दिलेला आहे आणि भेदभाव, जातीभेद कोणी करू नये असं सांगितलेलं आहे. हो. तुमच्या सोबत हां भेदभाव, जातीभेद होतो का? नाही 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 होत ना? आम्ही कोणाच्या इकडे जातच नाही. भेदभाव कसा काय होणार आहे? आम्ही आमचे कामधंदे करतो, झाडू पाणी करतो आणि राहतो. हां बरं, चांगली गोष्ट आहे. हां तर समस्या मेन आहे तुमच्या रोजगाराची, हां. घरकुल. हो. आणि तुम्हाला तुमच्या नावावर घर झालं पाहिजे, पट्टे मिळाले पाहिजे, हो सर. पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. हो सर. म्हणजे एवढ्या समस्या आहे. हो सर. बरं, ठीक आहे, धन्यवाद. ते कसे राहतात हे पाहायचं आहे आपल्याला. त्यांची स्थिती चांगली नाही आहे. आजच्या या आधुनिक युगामध्ये शहरामधील आमचे बांधव असे राहतात, अशा स्थितीमध्ये राहतात. हा पहा, इकडं उतार आहे. उतारात पावसाळ्यातील पाणी घरातच घुसते पूर्ण. हां किती बिकट परिस्थिती आहे हो. पहा इकडं, हे या घरी ते राहतात. काय नाव आहे बेटा तुझं? तेजस. काय करतो तू? शाळा चालू आहे सध्या. शाळेत आहे, शिकत आहे का? हो. वा, शाबास, अभिनंदन. कोणत्या वर्गात आहे? 12वी. 12वीमध्ये. आणि शाळेचं नाव? ते खराटगावला आहे गड्या शाळेचं. अच्छा, खरडगावला आहे का? चांगला शिक्षित. बरं, इथे हे घर आहे की हे गोडाऊन आहे बेटा? घराचं आहे ते हे झालं ते टिनं टाकले फक्त वर. वर टीनं टाकले. आता पाणी खालची पुरं जागा- घरात नेत जाय ना. हो, वर उचलावं लागेल ना याला. हां तर आता पैसे नाही म्हणून हा, पैसा नाही आहे. ते तीन पडेल आहे. ते भिंत पडली आहे का तिकडची? हां असं बापरे. ही भिंत आणि काय आहे तो बोगदा एक प्रकारे? ते खुलीच आहे एक घर. एक घर आहे का तो आधीचा? दाबला त्याला? ते निकाल पाणी येत जाय ना. हा. टिनं फुटके होते तर मग हे नवीन याच्यावर टाकले आणि जुने आजूबाजूला लावले म्हणून ते असं झालं. बरं, तर सरकारने काहीतरी करावं असं वाटते का तुला? हो. काय करायला पाहिजे सरकारने, सांग ना. हेच घरकुल द्यायला पाहिजे आम्हाला. नमुना नमुना ड द्यायला पाहिजे, घरकुल द्यायला पाहिजे. बरं. आम्हाला राहिलेच जागा नाही ना. हा, झोपा राहिलंच उठाले बाहेर झोपा लागते आम्हाला. हो, इथं झोपूच शकत नाही ना. कोण झोपते इथं रात्री? इचू काटाचं भेव लागते ना. हो हो, भेव तर लागतेच, कारण की इकडून तिकडून सगळं ओपन आहे ना हे. हां
तर आम्ही पाण्यातनी बिन बाहेरच राहत असतो, ते पन्नी बांधून झोपतो, कारण की याच्यात भेव लागते ना झोपाचं. नाही झोपायचं नाही, याच्यामध्ये रिस्क नाही घ्यायची, कारण झोपण्यासारखं नाहीच ना सध्या हे. तुम्ही नगर परिषदेमध्ये नाही सांगितलं का? आता किती बार जा राजा, कोणी म्हणते वाशिमले जा, असं करा तसं करा, पण तिथं गेल्यावर तिथं काहीच नाही भेटत आम्हाला. कोणाला म्हणावं आता? इकडचे जे वार्ड मेंबर आहेत ते येतात का कधी? नाही. वार्ड मेंबर वगैरे येत नाही. कोण आहे हे माहीत आहे का तुला? नाही. बरं ठीक आहे, माहीत करून घ्यावं लागेल. ठीक आहे. तू शिकतं की नाही? शिकत आहे ना. बरं, तू कोणत्या वर्गात आहे रे? मी 6वी. 6वीत आहे. शाळेचं नाव? श्रीराम उंदाडे पब्लिक स्कूल. अच्छा, मी आलतो ना तुझ्या शाळेत, गुंजाटे त्या तिथल्या शाळेत आलतो ना. ठीक आहे, चल. हा, बिचाऱ्याला किती महिन्यापासून त्रास आहे तुम्हाला? बसू का इथे? किती दिवसापासून आजारी आहे तुम्ही? हा, सावळे परिवाराच्या घरी मी बसलो इथे, आणि हे भाऊ आता आपल्याला सांगतील की त्यांना कोणत्या प्रकारचा आजार आहे, त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. आत्ताच त्यांचं घर मी पाहिलं, इथून पूर्ण एकदम उतार आहे, इकडचं पाणी सगळं तिकडं जाते, आणि त्यातल्या त्यात हे आजारी आहेत. पाऊस जर आला, आजारी माणूस तो दुरुस्त होण्याऐवजी तो जास्तच बिमार होईल. म्हणून तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास आहे सांगा बरं सावळेजी? 4-5 महिन्यापासून पोटाचा. 4-5 महिन्यापासून पोटाचा त्रास होतो. हा, म्हणजे खाल्लेलं पचते की नाही? पचते, कधी कधी उलट्या होते. उलट्या होते? हो का? कोणत्या डॉक्टरला दाखवलं? हे मुझफ्फर खान. बरं, इथं सरकारी दवाखाना आहे, सरकारी दवाखान्यामध्ये सगळ्या प्रकारचा उपचार होतो. तिथं जात नाही का सरकारी दवाखान्यात? तो 5 सलाईना घेतल्या होत्या. 5 सलाईना घेतल्या होत्या. आता अशक्तपणा आहे का तुम्हाला? हो, पूर्ण. हो का? आराम पडला का? नाही. नाही आराम. तुम्ही थांबा. आराम वगैरे काही नाही आहे? नाही. बरं, आर्थिक म्हणजे मदतीची आवश्यकता आहे का? हो. बरं, मी तेजसचा नंबर घेईल, आणि मित्रांनो, आपण अनावश्यक कामासाठी देतो, परंतु जे गरीब आहे तेच तर आपले देव आहे. तिचे एक मानवतेची सेवा आहे. ते जर जगले, ते जर चांगले बनले तर किती मोठा आशीर्वाद मिळतो आपल्याला. म्हणून तुमच्यातर्फे मी सगळ्यांना विनंती करतो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, आणि सरकारलासुद्धा विनंती करतो की हे रोडच्या बाजूला राहतात बिचारे, यांचे मुलं कसे झोपत असतील, यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे, संडासचा प्रश्न आहे, घरकुलाचा प्रश्न आहे. तो प्रश्न जोपर्यंत सोडवला जात नाही तोपर्यंत हे बिचारे कसे सुखी समाधानी राहतील. फक्त मतं मागण्यासाठीच इथं यायचं का यांच्याकडे? यांच्या समस्या पाहायला पाहिजे, लोकप्रतिनिधींनी पाहायला पाहिजे समस्या येऊन, म्हणजे वार्ड मेंबरनी पाहायला पाहिजे. त्यांनाच नगर परिषदेमध्ये जाऊन साहेबांना भेटण्यासाठी वेळ नसते. ते कमी शिकलेले आहे बिचारे, ते फळे बांधतात, आपल्या पोटासाठी रात्रंदिवस ते कष्ट करतात. ते वारंवार जर तुमच्या कार्यालयामध्ये येतील तर त्यांचं घर कसं चालेल? म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. तर त्या तेजसचा मोबाईल नंबर मी आता तुम्हाला सांगतो, आणि कोणते वेस आहे? हा, मंगरूळ वेस. याच्यासमोर फड्याचा जो व्यवसाय करणारे बांधव आहेत त्यांच्याकडे या, त्यांना थोडंसं भेट द्या. तेजसला आर्थिक मदत करा थोडीफार. तेजस शाळेत शिकत आहे, लहान लहान मुलंही यांच्या शाळेमध्ये जात आहे, परंतु अजूनही त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि तेजसच्या बाबाला मी एवढंच सांगेल कि ज़िंदगी बहुत लंबी है, हिम्मत रख, आगे बढ़, अकेले के भरोसे पे थोड़ा सा कर, तबीयत तेरी अच्छी रहेगी तो बहुत कुछ कर सकता है कि नहीं? तुझे जीना है बच्चों के लिए. समझ में आ गया? ओके, अब आगे बढ़ते हैं, चलो. आता जे आजारी भाऊ आहे त्यांचा हा मुलगा आहे, हा शिकत आहे, आणि याला मदतीची आवश्यकता आहे. या मुलाकडून मोबाईल नंबर मी आता विचारत आहे. मोबाईल नंबर तुम्ही मला इथे याच्यावर हा सांगणार आहे. मदत करण्यासाठी हा नंबर सांगत आहे. सांग बेटा नंबर. 87 88 87 88 08 08 41 41 60.
60. 60. बरं ठीक आहे. तर तू मदतीची थांब. सगळ्यांना मी विनंती करतो, बाबाच्या तब्येतीसाठी माझ्या बाबाच्या तब्येतीसाठी ती मदत माझ्या फोन पेवर पाठवण्याची मदत करा. हां, तर तेजसने आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो की ज्यांना ज्यांना मदत करायची आहे त्याच्या वडिलासाठी त्यांनी आपला नंबर सांगितलेला आहे फोनपेचा. त्या नंबरवर तुम्ही त्यांना आर्थिक मदत करू शकता, कारण आणि त्यांची तब्येत सुधारली पाहिजे. तर हे दुसरं घर. ताईचं नाव काय आहे ताई तुझं? रजक. हां, सुरेखा रजक. अच्छा, सुरेखा ताई. बरं ठीक आहे. हे दुकान तुमचंच आहे का छोटंसं? चालते का दुकान? काही नाही चालत असं. काही नाही चालत. छोट्या छोट्याच वस्तू आहे याच्यामध्ये. काहीच नाही. आणि हे घर आहे का तुमचं? संडासची व्यवस्था वगैरे आहे का घरात? संडास तर आहे पण सारा गड्डाच केलेला आहे. वादाचा बांधा आहे. हो का? म्हणजे पाण्याची व्यवस्था पाहिजे ना, भरपूर पाणी पाहिजे आणि नाली पाहिजे. नाली पाहिजे. ही समस्या सगळ्यांचीच आहे. तर ती समस्या मांडावी लागेल. बरे हे इकडं तर उतार आहे. हे भयंकरच आहे. इकडं उतार आहे. हे बघा. अरे हे छोटंसं दुकान आहे ताईचं. काही नाही. पण हे चालत नाही म्हणतात ते. तुमच्या पती काय करतात ताई? नाही आहे. पती नाही आहे? हो का? आणि मुलं? एक मुलगा आहे. मुलगा कोणत्या वर्गात आहे? लग्न झालेलं आहे त्याचं. बरं. तो कुठं राहते मुलगा? इथंच राहत होतं. आता ते बाहेर गेलेला आहे. बाहेर गेला आहे का? हो. बरं ठीक आहे ठीक आहे. आणि तो व्यवसाय नाही करत का तुम्ही? फड्याचा व्यवसाय वगैरे? हो करतो ना. फळ्याचा व्यवस्था करतो ना. तो चालते का? विकले जाते का फडे? बस ते दिवाळीच्या परतले इकलं जाते ना, तर मग बस असं सांजी पुरतो इकान बस. आणि कच्चा माल कुठून आणता? जंगलातून इंजाच्या येवत्या बंदीतून म्हणजे खेड्यातून आणता का? खेळातून आणतो आम्ही. म्हणजे एक झाडू बनविण्यासाठी बरं एक झाडू किती रुपयाला बनतो? 20-30 रुपयाचा विकतो आम्ही. विकता तुम्ही? हो एका दिवसात एक बनतो का? हो. एका दिवसात 4-5 फळे बांधले जाते. या ठिकाणी असलेल्या वंचित लोकांच्या समस्येचं निरीक्षण आमचे मित्र डॉक्टर चंदनशिव साहेब यांनी केलेलं आहे. आणि साळवे यांची तब्येत पण त्यांनी पाहिली आहे. इथल्या समस्या चंदनशिव साहेबांना माहिती आहे. चंदनशिव साहेब पदाधिकारी आहे, राजकीय कार्यामध्ये सक्रिय असतात. लोकांच्या समस्या त्यांना माहीत आहे. त्यासाठी सरकारने काय केलं पाहिजे आणि त्यांच्यातर्फे आपण आता ऐकून घेऊ. माझी विनंती आहे चंदनशिव साहेबांना की आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्वांना जय लवजी, जय सेवालाल, जय भीम. मी डॉक्टर आर बी चंदनशिव, माजी पशुवैद्यकीय अधिकारी. मी स्वतःसुद्धा मातंग समाजाचा आहे. या मातंग समाजाच्या सर्व समस्या मी जवळून पाहिलेल्या आहे आणि या लोकांच्या सोबतच मी राहत असतो. या कारंजा शहरामध्ये या मंगरुळपीर वेसवर आणि माळीपुऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात आमचा मातंग समाज वसलेला आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून हा समाज अतिक्रमण भागात राहतो, सरकारी जागेत राहतो. या लोकांच्याजवळ विद्युत बिल आहे, टॅक्स बिल आहे, पाणीपट्टी आहे. परंतु 2011चा जो GR आहे, 2019चा GR आहे, यानुसार सरकारचं या लोकांकडे लक्ष नाही. वास्तविक पाहता 2022 हे वर्ष देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वांसाठी घरं हे जाहीर केलेलं आहे. परंतु आजपर्यंत या कोणत्याच लोकाला घरापर्यंत हे लोक पोहोचू शकले नाही. आम्हीसुद्धा भरपूर प्रमाणात इथला पाठपुरावा केलेला आहे. आम्ही या घराचं सर्व व्हेरिफिकेशन करून आम्ही नगराध्यक्षाला भेटलेलो आहोत, मुख्याधिकाऱ्याला भेटलेलो आहोत, कलेक्टर साहेबाला भेटलेलो आहोत आणि कलेक्टर साहेबाला विनंती केली की आमच्या समाजासाठी जे समस्या आहेत ह्या समस्या दूर झाल्या पाहिजे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मातंग समाजासाठी स्पेशल 2500 घराची ऑफर दिलेली आहे आणि ते 2500 घरं कुठं गेलेले हे पता लागत नाही. आम्ही ते सुद्धा त्यांना जवाब विचारला की मातंग समाजासाठी जे 2500 घरं तुम्ही जाहीर केले होते, 25,000 घर जाहीर केले होते, त्या घराचं काय झालं? त्या घरातून तरीसुद्धा, त्या योजनेतून तरीसुद्धा या लोकांनी ही समस्या दूर झाली पाहिजे, यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. तसेच या मातंग समाजाचे जो अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये जो समाज मिळतो आणि हा दुसऱ्या नंबरचा समाज या 59 जातीमध्ये आहे. लोकसंख्येनं जर एवढा मोठा समाज असल्यावर हा समाज खरोखरच शासनाच्या नजरेतून दूर राहिलेला आहे आणि शासन याच्यावर बेअंदाज करत आहे.
परंतु माझी विनंती अशी आहे की जर अनुसूचित जातीमध्ये जर हा समाज 2 नंबरवर असेल लोकसंख्येच्या बाबतीत, तर या समाजाला जो वंचित घटक आहे या समाजाकडे पाहणे गरजेचे आहे आणि सरकारने सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि जर सरकारनं याकडे लक्ष दिलं नाही तर हा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. रोडच्या दोन्ही बाजूला यांचं राहण्याचं ठिकाण आहे. मुलं इकडं तिकडं जातात, भरपूर गाड्या जात आहे इथून, म्हणून फार दक्षता घ्यायला पाहिजे यांनी. मी यांच्या घरी चाललो. हे बँड पार्टी, नागा बाबा बँड पार्टी नाव लिहिलेलं आहे. ही सरस्वती बँड पार्टी आहे. तर यांचा व्यवसाय पूर्वीसारखा चालत नाही आहे, कारण की आजकाल डी जे आला म्हणून पारंपरिक जो व्यवसाय आहे जवळपास बंदच पडलेला आहे. म्हणून यांच्या व्यवसायाला लग्नामध्ये आणि इतर कार्यामध्ये यांच्या बँड पार्टीला बोलवायला पाहिजे, कारण की यांचा पारंपरिक व्यवसाय आहे हा कमी झालेला आहे मित्रांनो डी जेच्या काळामध्ये. हे आपसे राहतात, यांचे घरं आपण पाहत आहोत आता. बघा यांचे घरं. जेवायचं काम आहे का? हे पहा आमचे घर. अरे बापरे. हे घर पाहता सुद्धा हे घर इथे मोठ्या पोराचं. मोठ्या मुलाचं आहे का? हो. तर आता कोणी राहत नाही का आता? लक्ष्मी मेली. हो का? हो, लक्ष्मी मेली तो आहे. आणि तुमचे पती काय पती करतात? लय वारले. वारले का आधीच? बापा लय वर्षाचे वारले. अरे बापरे. किती मुलं आहे तुम्हाला? मला मुलं आहेत 5. 5 मुलं आहे का? हो. कुठे राहतात ते? हे का शेतीच आहेत ना? हे आजूबाजूला राहतात? नाही नाही, हे का एक हे घर आहे परंतु त्याच्यात राहत नाही ना कोणी? राहते ना बापा. या घरात राहते का? मग मला राहा लागते ना. आता बापरे. यायचे घर यायला दिल्यावर मला कुठे जागा आहे? अशा घरामध्ये तुम्ही कसे काय राहतात ताई? दाखवणार आहे जरासं. दाखव बरं बेटा, उघडून दाखव बरं कसे राहतात ते. दाखव दाखव दाखव. उघडून दाखव. हे छोटंसं घर, हे किचन आहे का इकडं? हां हां हां. हे अंधार पसरलेला आहे. कसे राहत असतील? यांच्या बिकट समस्या आहे. काही वरून खात पण चालत नाही बापा द्या. हां हां. बँड आता पार्टी यायचं झालं हो. मला कुठे जागा आहे? नाही नाही. मला तर लागन ना. मग काय तर घरकुल पाहिजे नाही का तुमची मागणी? आता तुम्हाला माहित आहे हो मायले लेकं पोचतेत का? हो, त्यांचं ते पाहतात, त्याचाच परिवार पण त्यांनी पोसायला पाहिजे ना. त्याचाच परिवार पाहिजे ना. म्हणजे वेळोवेळी मदत तर करतात ना. काय तर बापा धावा लागते मला तर खावं लागते. हो हो. आता हे पोरग राहिलं लग्नाचं. होईल ना त्याचंही. बरं इकडे काय आहे आतमध्ये? हे खरंच मग बरं बरं ठीक आहे. आम्ही स्वतः बांधले बाबा. स्वतः बांधले का? हे बँड पार्टीमध्ये जे काम करतात ते कोण वाजवतात? ते मुलं? दोघं भाऊ आहेत. दोघं भाऊ वाजवतात का? हा, आणि ते एक त्याचं घर होय हा. तो भाड्यानं राहते. लाईन नव्हती आमच्या घरी. तो तिकडं भाड्याने राहते का? हो, एक बरं. भाड्यानं राहते. लाईटची व्यवस्था आहे? लाईट आहे? हो, लाईन घेतली बाबा. हो हो. लाईन काय करता कुठं पाहिजेच ना. जाणार आहे? हे घर पाहते मला कसं आहे. लाईन पाहिजेच ना. बरं उघडलं का ते? आता ह्या ताई यांना मुलं आहे. पती यांचे अनेक वर्षापूर्वी त्याच्यात मी राहते. वारले. या ताईचंच घर आहे. ह्या घरामध्ये आपण जाऊही शकत नाही बरोबर. तर याच्यामध्ये कसे राहत असतील? आता काय अरे करा बापरे. चटई घेते झुकाले हे बघा. पाय याच्यात राहते बाप कशी ती एकटा जीव घेऊन. उजेडही नाही आहे, अंधार आहे. या ताई हां लाईनही नाही आहे. नाही ते लाईट आहे नाही. पैसे हा. नाही दिले त्या बाईनं काटून टाकले ते. म्हणजे बिल भरलं नाही? नाही या बाईनं दिले नाही पगार व्हायचे आमचे. हो का? म्हणून काटून टाकलं. बँड हे वाजवते कोण रे? महेंद्र आपल्याला ढोल वाजवून दाखवत आहे. बँड पार्टीमध्ये तो वाजवत असतो, परंतु सध्या ही पारंपरिक बँड पार्टी कमी प्रमाणामध्ये जाते लग्न कार्यामध्ये. त्यांना बोलवत नाही जास्त, कारण की डी जेचा जमाना आला आहे म्हणून. तरी पण सगळ्यांना माझी विनंती आहे की जे परंपरागत यांचे वाद्य आहे, बँड आहे, यांना आपल्या घरी आमंत्रित करा लग्न कार्यामध्ये आणि इतर कार्यामध्ये. बिचाऱ्यांना 4 पैसे मिळेल आणि ते पोट भरतील. त्यांचा धंदा एक प्रकारे बंदच झालेला आहे. ही कला फारच चांगली आहे आणि जुनी कला आहे. तर महेंद्र आपल्याला थोडंसं वाजवून दाखवत आहे. वाजव महेंद्र.
महेंद्र यांनी आपल्याला थोडक्यामध्ये थोडंसंच वाजवून दाखवलेलं आहे, कारण की आता जर मोठ्याने वाजवलं असतं तर सगळ्यांना त्रास होतो, म्हणून फक्त त्यांनी एक झलक दाखवली. तर त्याचा मोबाईल नंबर तो सांगेल आणि त्याची समस्या सांगेल. तू मला हे सांग महेंद्र, की तुझा हा व्यवसाय लग्न कार्यामध्ये उन्हाळ्यामध्ये चालतो का व्यवस्थित? नाही, कमी चालते. कमी चालते. हो आधी जास्त चालायचा का? हो. आता का कमी चालतो हा व्यवसाय? हे 2015 पासून खूप कमी चालत आहे डीजेमुळे. अच्छा, डीजेमुळं लोक डीजेवाल्यांनाच बोलवतात. हो, डीजेवाल्याले ले पैसे देणार पण आम्हाला कमी देणार. तुम्हाला कमी देणार, कारण की डीजेमध्ये मोठा आवाज आहे, ताम झाम आहे बाबा त्यांना, म्हणून त्यांना मिळते. हो. बरं, तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही वाजवू शकता ना? हो, आमचा 15 लोकांचा 10 लोकांचा बँड आहे. अच्छा, 10-15 लोकांचा बँड आहे. काय बँड पार्टीचं नाव? नागबाबा बँड पार्टी. नागबाबा बँड पार्टी. हो, बाहेर लिहिलेलं आहे. तर एका दिवसासाठी किती रुपये घेता? एका दिवसात आम्हाला तरी बिन 10-12 हजार रुपये पाहिजे, तरी आम्हाला 6,000 ते 7,000 रुपये देते. फक्त म्हणजे अर्धेच देते पैसे? हो. त्याच्यामुळं तुमचा व्यवसाय काही बरोबर चालत नाही? नाही. हो का? डीजेवाला लागन तर 12,000 ते 15,000 रुपये भेटते. हो, त्यांना जास्त भेटते. बरं, तुमचे हे 10-12 लोक जे वाजवणारे असतात कलाकार, हां, हे कुठे राहतात? हे आमचे बाजूचे नातेवाईक भाऊ घेत. आजूबाजूचे? हो. हो का? बरं, समाजाला काही सांगायचं आहे का? तुला विनंती करायची आहे का? हो. काय सांगायचं आहे सांग. की बा आम्हाला बोलावं एकदा, आमचे कला पहा. कला पहा. हां, बोलवा आम्हाला लग्न कार्यात. आणि पैसेही तुम्ही जास्त घेणार नाही? पैसे जास्त घेणार नाही मी. बरं, तुमच्याशी संपर्क करण्यासाठी तुझा नंबर सांगशील? नंबर सांगू ना? हां, सांग. 90 220 220 433 433 65 याच्यावर संपर्क करायचा. याच्यावर संपर्क करा, असं महेंद्र याचं म्हणणं आहे. बरं महेंद्र, तुम्हाला हे सांग, तुझं लग्न झालेलं आहे का? नाही, लग्न व्हायचं आहे. हो. ही ताई कोण आहे तुझे? हे बाजू शेजारी आहे? हो, शेजारी. बरं, ताईकडेही लक्ष ठेवायचं. हो. ठीक आहे बेटा. एक दुसऱ्यांच्या मदतीला गेलं पाहिजे आपण. त्यांचं वय झालेलं आहे, त्यांना समस्या आहे भरपूर. ठीक आहे, परत आपण भेटत जाऊ. तुझा नंबर तर दिलेलाच आहे. धन्यवाद. या ताईच्या मुलाचं घर ती म्हणत आहे की पहा म्हणून, मी म्हणून पाहत आहे घर. खाली फरशी वगैरे नाही आहे. गॅस सिलेंडर आहे. गॅस सिलेंडर भरून आणते का तो? गॅस सिलेंडर नाही, ते बंदच आहे का? पैसा नाही ना. पैसा नसल्यामुळे बंद आहे? तब्येत नाही ना बरोबर. हो का? बरं, सुनबाई काय करते तुमची? सुनबाई असे हातमजुरीला जाते. हो का? हातमजुरीला जाते. हे किचन आहे का ताई? हे नाही, किचन नाही बापा, घर वय राहतं. हे समोरचं घरच वय. म्हणजे स्वयंपाक बनवते ना इथे? हो, इथे स्वयंपाक बनवते. हां. आणि हे आतमध्ये झोपण्याची रूम, बेडरूम आहे. हो का? त्याच्यात मी राहतो. हो का? हे त्याचं घर वय. हो, अच्छा. बिकट आहे परिस्थिती. एवढी कसे? परिस्थिती खराब आहे आमच्या. हो. आम्हाला संडास नाही, राहायला बरोबर व्यवस्थाही नाही. नालीतला कचरा नाही निघत. कचराही नाही निघत. काढाले आम्ही काढला तरी त्याचे किडे आमच्या घराने जातात. अरे बापरे. बरं, इकडून पावसाचं पाणी येते ना, इकडून वर हे उघडं आहे सगळं. पावसाचं पाणी येते, म्हणजे समस्या आहे. बरं, ठीक आहे. त्यांचे घरं, या बाईचे घरं बघा, किती दयनीय समस्या आहे. छोटे आहे, कसे तरी राहतात बिचारे. हा, पाणी गळते वर. हो का? कोण राहते बाई तुमचं इथे? तुमचे मुलं कुठं आहे? बाहेर गेला असेल का? छोटंसंच घर आहे. जागा नाही होत, काही नाही. मुलाबाळ आले. हा, तुमचे पती वारले का? 15 वर्ष झाले वारले. अरे बाबा. हे ताई कोण आहे? नात आहे का? हो का? तिकडे कोण राहते? तिकडे देर राहते. देर. अच्छा, दीर राहते. तर समस्या संडासची आहे नाही का? संडास बाथरूम नाही आम्हाला. घरकुल नाही आहे. 50 वर्ष जास्त झाले आम्हाला. म्हणजे घरकुलची मेन समस्या आहे का? हो, आमच्या आली. नातू मुका कुठे आहे ते?
हो त्याला का? बोला इकडं. हो, एक नातू मुका आहे. एक नातू मुका आहे म्हणजे हो, बोलता येत म्हणजे नाही त्याला. बोलता येत नाही त्याला. येळा मुकाच आहे ती. हो का? किती वर्षाचा आहे? एवढा एखादा येते. बोला हो का? त्याला. ते आला. बरं असू दे ना. हां येरी. हा आहे का? हो, बोलत नाही ना काही. म्हणजे काहीच बोलत नाही का? उभा आहे ते. हो बेटा, बरं तो चालला आतमध्ये, जाऊ द्या. उभा आहे ना त्याला काय. इकडे आहे ना. तुझं नाव काय आहे? नावही नाही माहीत नाही, तुला? काहीच समजत नाही त्याला. समजत नाही का? नाही. म्हणजे शाळेतही जात नाही का? शाळेत जात जाय पहिले, पण आता जसं त्याला समजते तसं तसं काही ते जाऊन नाही राहिलं शाळेत. पण ते मूकबधीर शाळा असते तर त्यांच्यासाठी असते ना ते तिथं म्हणते शिक्षण. मा एवढ्याला लहान लहान पोट्टे नाही म्हणते. हा, लहान नाही. म्हणून त्याचं मूळ खराब आहे, जात नाही ते. कसं आहे ते. त्याचं काम तो करून घेते का सगळं काम? नाही, काही नाही करत. काहीच नाही करत ते त्याचं? जगावं लागते. हो का? आई बाबा जगत येत त्याले. हातमजुरी काम करतो आम्ही. बरं, त्याची आई कोण आहे? ही बाई आहे का आई? आई हो. किती मुलं आहेत आई तुला? दोन आहे का? हा मोठा आहे का? हो, ही आहे एक. हा लहान आहे का त्याच्यापेक्षा? लहान आहे. तू कोणत्या वर्गात आहे रे? मी 7व्या वर्गात, आता 8वीत जाणार. शाळेचं नाव? हातगाव शाळा, त्या शाळेचं नाव नाही की. हातगाव? कुठं आहे शाळा? हातगाव? हे 10 तोंडात तिकडं. अच्छा, मूर्तिजापूर रोड. हा, मूर्तिजापूर रोड. एवढ्या दूर जातो तू तिथं? हॉस्टेल आहे का तिथे? हॉस्टेल आहे. हा, माहित आहे. शिकशील, हो. ठीक आहे. त्याला मदत करशील, आईला मदत करशील. तुझ्यावरच आता जास्त जबाबदारी आहे बेटा, ठीक आहे. आणि ही ताई कोण आहे? नाव सांगा तुमचं. मंगल ठाटबुडे. हा, मोठ्या आवाजात. मंगल ठाटबुडे. आणि घरकुल आहे का तुला? नाही. नाही आहे, म्हणजे घरकुलची समस्या आहे. हो. आणि कामधंदा मिळतो का बरोबर? भेटते, कधी भेटत नाही. आणि हे फळे वगैरे बांधण्याचा व्यवसाय कोण करतो तुमच्या घरी? आम्ही नाही. तुम्ही नाही करत ना? म्हणजे जे जुने लोक आहे ते करतात. त्यांना दुसरा व्यवसाय येत नाही ना त्यांना? नाही नाही. परंपरागत आहे. ठीक आहे. मुलं बाळा किती आहे तुम्हाला? 2 पोर आहे. 2 पोर आहे. शाळेत जातात की नाही? हो. हा, शाळेत जाऊ द्यायचं त्यांना. कोणते आहे ते 2? हा, काय नाव आहे रे तुझं रे? संस्कार. कोणत्या वर्गात आहेस? दुसरी. बरोबर शिकशील? हा. आणि दुसरा मुलगा तू आहे का? हां, शाबास. काय नाव आहे तुझं? सूरज. सूरज. कोणत्या वर्गात आहे? 7वा. 7वा. तर तू भूत पाहिला का? भूत? भूत हा, नाही. भूताचं अस्तित्व या जगात नाही. जादूटोण्यानं एक मच्छरी मरत नाही. कोणी करते का जादूटोणा तुमच्या गावामध्ये, या परिसरामध्ये येत आहे? नाही. आणि चमत्कार आपोआप होत नाही. नाही, केल्याशिवाय होत नाही. केल्याशिवाय होत नाही. काम केल्याशिवाय होत नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखता का? हा, दुनिया ओळखते. मग ते पुढं कसे गेले? बाबासाहेब कसे गेले पुढे सांगा बरं? कशानं गेले? शिक्षणामुळे गेले की घरी राहून गेले? शिक्षणामुळे गेले. हो रे, माहित आहे तुम्हाला? डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, बिरसा मुंडा की जय. प्रसिद्ध साहित्यकार, पुस्तक ज्यांनी लिहिलं ते आदरणीय अण्णाभाऊ साठे की जय. हा, शाबास शाबास, बढिया. त्यांचा आदर्श ठेवा. शिक्षणामुळं माणूस रत्न बनते, रत्न. सोनं बनते, सोनं. म्हणून तुम्ही शिका. हे फरशी फुटलेली आहे, हे संडास आहे, परंतु इथे पाय वगैरे पडला, कसे जात असतील आतमध्ये? तर इथं बसवावं लागेल ना. हा, कोण बसवेल आता हे? हा, बाई, फरशी तुम्हालाच बसावं लागेल ना. हां, सरकार येऊन नाही बसवत, त्यांनी तर दिलं तुम्हाला. ठीक आहे. एका घरामध्ये 5-6 जण राहता का? हा, जागा तर होतच नाही. घरकुल मिळालं पाहिजे असंच वाटते ना तुम्हाला? बरं बरं, ठीक आहे. त्या तर नाहीच आहे. हां, नाल्याबरोबर नाही आहे. हां, नाल्या नाही आहे. हां हां, विनोद घोडेजी खडा बनवण्याचं काम कसं करतात आणि हा रॉ मटेरियल जो आहे हे कुठून आणतात हे आपण पाहू. आता ते जमा करत आहेत एक 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 एक. आता खडा बनवण्याचा जो त्यांचा व्यवसाय आहे, किती वर्षापासून करता तुम्ही विनोद भाऊ? झाली 50 वर्ष झाली. 50 वर्षापासून करता का? या व्यवसायामध्ये तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहे या व्यवसायात? तुम्ही तर म्हणणारच आहे समाधानी आहे. आणि तुम्ही नवीन पिढीतील लोक समाधानी आहे का तुम्ही या व्यवसायात? हो. बरं. तुम्ही शिकलेच नाही ना जास्त?
हा, तुम्ही समाधानी आहे हो. या व्यवसायात? बरं, तुला हाच व्यवसाय करावासं वाटते का? बरं, तू मला सांग, तुझं नाव काय आहे? राहुल पवार. आणि हाच व्यवसाय तुझ्याही मुलांना करू देशील का? नाही नाही, काय करू देशील मग? शिक्षण शिकवणार. हां, शिक्षण शिकवणार. शाबास. कारण की शिक्षणाला पर्याय नाही आहे. हा व्यवसाय त्यांनी आतापर्यंत केलेला आहे, त्यांचं जीवन गेलं याच्यामध्ये. परंतु विद्यार्थी शिकतील, पुढं जातील आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधरेल. तर विनोद भाऊ यांनी जमा केले. हां, विनोद भाऊ, हा जो माल याला चिऱ्या म्हणतात ना? चिऱ्या. हा, चिरे कुठून आणले? झाडं तर दिसत नाही इथे. लोकांच्या वावरात राहते, रानातून. हो. बरं, ते लोक तुम्हाला आणू देतात का, तोडू देतात का? तिला पैसे डाळे टुपली द्यायला लागते, फळे मागते. म्हणजे पैसेही द्यावं लागते त्यांना? फळे मागते. फळे मागतात? हो, डाळे टुपली द्या, फळे द्या, तेव्हा कापू देते. बरं, हे जे चिरे आहे तुम्हाला 12ही महिने मिळते का? हो, 12 महिन्यात भेटते का? हो हो, चालू राहते ना इथे कापणं ऐकून चालू. हो, बंदीमध्ये. हो. बरं, तुम्ही कधी जाता ते आणण्यासाठी? सकाळी 9 वाजता जातो आम्ही, संध्याकाळी 4-5 वाजता येतो. अरे, एक इसायला लागते. हो का? हो. कशानं आणता? डोक्यावर आणता. आणि फळे बांधण्याचं काम स्त्रिया करते की पुरुष करते? स्त्रिया दोघंही करते. दोघंही करतात. 12ही महिने. हो. बरं, पावसाळ्यामध्ये मग? पावसाळ्यात चालू राहते. हो का? ह्या ज्या चिऱ्या आहेत एवढ्या ठेवलेल्या इथे, याच्यामध्ये किती फळे बनतील? 10-15. 10-12. हां, किती चिऱ्यामध्ये एक बनते फळा? 13. पहा बघा, आता ते चिरत आहे त्याला. चिऱ्या म्हणजेच ज्यांना चिरते ते चिऱ्या का? बरं, चिरा. हां, याला चिरत आहे विनोद भाऊ. हा, बरं, असं चिरलं त्याचे बारीक करायचं. म्हणजे अच्छा, हे असं अलग अलग करायचं का? तुकडे करायचे त्याचे? असं जोडायचं सगळ्या चिऱ्यांना. हे असं जोडलं मग बांधायचं. बांधण्यासाठी कशाचा वापर करता? नायलॉनच्या रस्सीचं करता का? हा एक फळा झाला का? हा, हो. किती रुपयात झाला? 25. आणि एका दिवसामध्ये तुम्ही किती फळे बांधता? 10-12. हो हो. किती रुपयात होते ते? 200-300 रुपये? 200-250 होते. पण ते आणण्यासाठी तुमचा दिवस जातो ना? पूर्ण दिवस जाते. 3 दिवस लागते. एक दिवस कापणं, एक दिवस वाहू घालणं, कापणं, वाळवणं, म्हणजे त्याला झटकणं. 3 दिवस लागते. 3 दिवस लागतात. 3 दिवस लागते. हप्त्याचे 3 दिवस ह्याच्यात जाते. 3 दिवस बनवले जाते, तयार होते. बरं, ते फळे मग कधी विकता तुम्ही? कधी रविवारी. रविवारी. कुठं नेऊन विकता? बाजारामध्ये. आणि विकलं जाते का? विकला जाते सगळे फळे? हो, काही वापस आणते, काही विकतो. हो का? हो. म्हणजे असा तुमचा हा धंदा आहे, कुटीर उद्योग. इथेच राहता बाजूला? माझ्याच घर आहे. हो हो. घरकुल नाही मिळालं का तुम्हाला? बरं मित्रांनो, पाहिलं, मेहनतीचं काम आहे. लहानपणापासून आम्ही फळे बांधण्याचं काम आमच्याही गावी 2-3 परिवारातील लोक करत होते. आम्हाला असं वाटायचं की हे कापून कशाला आणतात, फळे कसे बनवत असतील. परंतु ते जातात, कापून आणतात. ज्यांच्या एरियामध्ये ते झाडं असतात सिंधीचे, त्यांनाही पैसे द्यावे लागतात, कधी फळेही द्यावे लागतात. आणि आणल्यानंतर 2-4 दिवस त्यांना लागते. त्यानंतर मग त्यांनी आठवडी बाजार आहे इथे कारंजा लाड येथे, त्या बाजारामध्ये नेऊन ते विकतात. पण ते पूर्ण विकतीलच याची काही गॅरंटी नाही. एका फळ्याची किंमत 25 रुपये आहे. तर विनोद भाऊ, तुम्ही फळे इथे जर रोडच्या बाजूला ठेवले विकायला तर घेऊन जातात का लोक? हां, बरं. तरी सगळ्या कारंजावासियांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही मोठ्या दुकानामधील जे रेडीमेड फळे आहे 4 दिवसही टिकत नाही ते, यांना मस्त स्वच्छता होते. एकदा प्रत्येकाने एक फळा तर घेऊन जा. पाहता इथं येऊन
मंगरुळपीर वेशीच्या बाजूलाच हे लोक राहतात, एवढं परिश्रम करतात बिचारे. आता एक फळा त्यांनी काढून दाखवलेला आहे, फार सुंदरपणे दिसत आहे, मजबूत आहे. नायलॉननं त्याला केननं बांधलेलं आहे, अटकवताही येते आणि कचरा निघते का झाडून दाखवा बरं एक जण. असं रस्ता थोडासा थांबा 1 मिनिट, इकडे या बाई. हां बस असं इकडून इकडे झाडा. हे झाडत आहे बघा, चांगल्या प्रकारे धूळ निघत आहे आणि जमाई होत आहे पूर्णपणे. वा बढिया, चांगलं काम आहे. मित्रांनो, यांच्या घरासमोर जी नाली आहे, हे नालीमध्ये काही उतार नाही आहे, काहीच नाही आहे, पूर्ण कचरा साचलेला आहे. यांचं असं म्हणणं आहे की तो कचरा साफ करून त्या गाडीमध्ये टाकून बाहेर न्यायला पाहिजे. तसं करत नाही, काही नाही. पूर्ण याच्यामध्ये किडे आहे, गंदगी आहे, वास येते. हे कसे राहत असतील बिचारे? हेही माणसंच आहे, शहरामध्ये राहतात. फक्त सांगायलाच शहर आहे का? हे काम नालीमधून कचरा नेऊन टाकण्याचं काम स्वच्छता विभागाचं आहे. हे आपल्या डोक्यावर नेऊन टाकणार आहे का मग तिकडं? समोर तलाव आहे, तलावाचं पाणीसुद्धा सडलेलं आहे, त्याचाही यांना त्रास होतो. या नालीतील सडलेल्या पाण्याचा त्रास होतो. अनेक समस्या आहे यांच्या इथे. संडास बांधलेला आहे, परंतु पाण्याची व्यवस्था बरोबर नाही आहे. या घरातील एका मुलाला लागलेला आहे, त्याचा अपघात झाला होता, त्याच्या पायाला लागला आहे. पाहू आता त्याला विचारून काय समस्या आहे त्याची. घराघरामध्ये समस्या आहे मित्रांनो. 24 वर्षाचा एक मुलगा मोटरसायकलनी जाताना त्याला म्हणजे अपघात झाला आणि तो पडला. मग त्याला दवाखान्यामध्ये भरती केलं. 5-6 महिने घरातच आहे. त्याला आता चालता येत नाही. त्यालाही मदतीची आवश्यकता आहे. बस ऑफिसमध्ये छोटं मोठं काम त्याला मिळालं पाहिजे अशी यांची अपेक्षा आहे. 12वी पास आहे तो, त्याला भरपूर लागलेला आहे. त्याच्या लायकीचं काम जर मिळालं लिखापडी करण्याचं तर त्यांचाही परिवार चालेल किंवा दुसरा व्यवसाय पण त्याला बसल्या ठिकाणी करता आलं पाहिजे त्या मुलाला, अशी माझीसुद्धा विनंती आहे मित्रांनो. अनेक समस्या आहे आमच्या देशामधील या मातंग बांधवांना, म्हणून सरकारने लक्ष द्यावे अशी विनंती करतो. आज मी यांच्या मोहल्ल्यामध्ये आलो, यांच्या समस्या मी पाहिल्या. खरोखरच मला असं वाटलं की यांना मदतीची आवश्यकता आहे. ही मदत सरकार करू शकते, स्वयंसेवी संस्था करू शकते. हे जे फळे बांधतात ते सगळे फळे जर त्यांनी बांधून सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या एखाद्या सोसायटीमध्ये दिले, फळे ते घेतील, त्यांना एकदम पैसा मिळेल, त्या पैशाचा उपयोग ते योग्य करतील अशी माझी पण अपेक्षा आहे. बघितलं मित्रांनो, या बांधवांच्या भगिनींच्या समस्या मी पाहिलं. त्यांच्या घरामध्ये गेलो, संडास बाथरूम त्यांनी दाखवलं. त्यांच्या घरामध्ये अनेक लोक आजारी आहेत. समोर नाली आहे, त्याच्यामुळे मच्छर चावतात, घरामध्ये येतात. अनेक समस्या आहेत त्यांच्या. म्हणून हे शहरामध्ये राहतात मंगरुळ वेशीच्या समोर, म्हणून यांच्याकडं सगळ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. संपूर्ण कारंजावासियांना इथून ज्या रोडनी जातात त्यांनी एक फळा घेऊन जावा आणि त्यांचाही व्यवसाय होईल अशी मी विनंती करतो. माझा उद्देश यांची गरिबी दाखवणं हा नाही आहे मित्रांनो. माझा उद्देश आहे की बिचाऱ्यांना कोणत्या समस्या आहेत. आजच्या काळामध्ये भरपूर समस्या आहे. सरकार म्हणते की रोजगार देतो, परंतु यांना रोजगार नाही आहे. बँड पार्टी यांची आधी चालायची, आता चालत नाही. डीजेमुळं आधुनिकीकरण झालेलं आहे. म्हणून समाजातील लोकांनी जे सण उत्सव साजरे करतात त्याच्यामध्ये यांच्या बँड पार्टीला बोलवा. फार सुंदर बँड पार्टी दिसते यांची, परंपरागत यांचं वाद्य आहे असंच मला सांगावं लागेल. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे. यांच्या समस्या आपल्याला पूर्ण भारतामध्ये, पूरे भारत में इनकी समस्याओं को पहुंचाना है दोस्तों. बड़े अधिकारियों से निवेदन है कि इनको घरकुल मिलना चाहिए, इनको रोज़गार मिलना चाहिए, इनके लिए कुछ न कुछ आपके तरफ से काम करना चाहिए, क्योंकि वोटिंग करते हैं, सब कुछ करते हैं, फिर इनको सुविधाएं तो मिलनी चाहिए कि नहीं.
इनके बच्चों ने पढ़ना चाहिए, स्कूल में जाना चाहिए। आज के ज़माने में शिक्षा कितनी महंगी हो गई है, स्कूल बहुत बड़े बड़े प्राइवेट हो गए हैं, बहुत पैसा लेते हैं, तो इनके बच्चे सरकारी स्कूलों में जाते हैं। इनके लिए भी बहुत कुछ सरकार ने करने की आवश्यकता है। दोस्तों, ये जानकारी आप सभी को यदि अच्छी लगती है तो मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेअर कीजिए। और मैं इस भैया से पूछता हूँ, या इकडे तुम्ही, इस दुनिया में भूत है क्या? भूत भूत कुठं आहे राजा? हाँ, भूत नहीं है ऐसा कहते हैं। जादू टोना से कोई मरता है क्या? मरता आता है क्या? आहेच नाही ना, जादू हाँ, टोनाही नाही ना. जादू टोना नाही, भूत नाही. तुमच्या मोहल्ल्यामध्ये एखाद्या बाईच्या अंगामध्ये देवी येते का? नाही. देवी येत नाही. देवी देवता किसी के भी शरीर में नहीं आते हैं. जादू टोना से कोई मर नहीं सकता. नहीं. बाबा के चमत्कार से बच्चे नहीं हो सकते हैं क्या? नहीं. बुआ बाबा के पास में जाने की आवश्यकता नहीं है. आपके बच्चों को पढ़ाइए, आगे बढ़ाइए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने कहा था की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. अण्णाभाऊ साठे यांनी म्हटलेलं आहे की जग बदल घालून गावं, सांगून गेले माझं भीमराव. ते शिकले, पुढे गेले. तुमच्या मुलांना शिकवा, पुढे जाऊ द्या. अंधश्रद्धेपासून त्यांना दूर ठेवा. भूत भानामती, जादूटोना, तंत्र मंत्र या जगात नाही आहे. निर्भयपणे जगा. आणि शिक्षण हे अमृत आहे, वाघिणीचं दूध आहे, हे लक्षात ठेवा असे मी तुम्हाला विनंती करतो. बस एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद.